जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं, भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं, वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया, सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो, श्रीमहादेव शम्भो. सानन्दमानन्दवने वसन्तम्, आनन्दकन्दं हतपापवृन्दं. सानन्दमानन्दवने वसन्तम्, आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति, सातीर्थवर्या मणिकर्णिका च. सातीर्थवर्या मणिकर्णिका च, सातीर्थवर्या मणिकर्णिका च. जय श्रीराम समर्थ. सोमवारचा दिवस असला की अशा प्रकारची मानसपूजा घडली की आपल्या मनाला खरंच आनंद होतो. आता हा आनंद होतो
हा आनंद घेण्यातच तर खरी मजा आहे. असं म्हणत असताना जे आपण करू, आत्मात्वम गिरिजा करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा, जे जे काही करतोय, अगदी आपली डोळ्याची पापणी लवणे हे सुद्धा कार्य जे आपोआप घडतंय, ते सगळंच्या सगळं भगवंताला अर्पण व्हावं अशी मनापासून जर एखाद्या व्यक्तीची इच्छा झाली, तर भगवंत हृदयस्थ असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात, अशी साक्ष सगळे साधू संत सज्जन देतात. आणि मला तर सगळ्यात आवडलेली म्हणजे भावलेली, ज्याकडे आपलं जास्त आकर्षण आहे, अशी गोष्ट आहे की जो व्यक्ती अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, हे सांगणारे सुद्धा अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायकच आहेत, जे आपल्याला समजावून सांगतात आहे, ते दोघंही प्रेम करतायत आपल्यावर. याहून अधिक चांगलं असं काही असूच शकत नाही. हे दोघंही म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक जो परमात्मा आहे आणि परमात्म्याला समजावून सांगणारे त्याची शक्ती असलेले जे आपले सद्गुरू आहेत, ते सगळं एकच सांगत असतात. मग हे सांगत असतात ते आपल्याला जर आवडलं की नाही, तर ह्या जीवाचा जो आनंद आहे ना, तो आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. त्यासाठी ही सगळी स्तोत्र शंकराचार्यांनी म्हणा की ज्यांना काही हा अनुभव आला त्यांनी रचली. आपण मागच्या वेळेस धुंदुरमासाचं महत्त्व पाहिलं आणि त्यानंतर गणेश वंदना केली. गणेश वंदना प्रत्येक वेळी आपण जर अशी टप्प्याटप्प्याने जरी विचार केला ना, शिवतत्व काय साधारण आहे का समजण्यासारखं, आणि त्या शिवतत्वाचं असीम अमर्याद असं स्वरूप, आणि शिव स्वतः शेवटी म्हणणार आहे की तो आणि मी एकच आहे, असं जेव्हा ते सांगणार आहेत, आपल्याला सांगतात आहे, कितीतरी वर्ष सांगत आलेले आहेत सगळी परंपरा, पण पटत नाही ना. बुद्धीचे कारणं काही आहेत, अधिक कारणं आहेत त्याला की ते पटत का नाही. ते प्रत्यक्षात सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम किंवा सच्चिदानंद रूपाय, हे सगळं जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा नुसतं ऐकतो. जसं नुसतं ऐकलं ना, तर तो जितका फरक पडत नाही, तर कधी जाणवलं ना, त्या जाणवण्याला आवश्यक आहे ती बुद्धी. आणि ती बुद्धी आपण मागच्या प्रवचनामध्ये किंवा मागच्या 1 तासामध्ये आपण गणेशाला वंदना केली. आणि गणेश कोण आहे? भगवंतांचं वर्णन करत असताना जेव्हा महादेवाचं वर्णन करतो, देवांचे देव महादेव आहेत आणि महादेवांचा पुत्र आहे. आणि महादेवांचा पुत्र काय करणार आहे दुसरं? तो स्वतःही महादेवांचाच अंश आहे. आणि त्यांनी अशी बुद्धी आम्हाला द्यावी की जी बुद्धी आपण शंकरापर्यंत नेण्यासाठी कामी लावायची. दुसरीकडे आपण या गणपतीला काय मागू शकतो? दुसरं काही गणपतीला मागायचं नाही, हे जेव्हा लक्षात येतं एखाद्या जीवाला, मग तो गणपती वेगळ्या प्रकारची कृपा करतो. सर्वसाधारण गोष्टी मागितल्या तर त्या तर मिळतातच, आपापल्या प्रारब्धाप्रमाणे त्या गोष्टी मिळतात किंवा मिळत नाहीत. दोन्ही गोष्टी घडू शकतात. आपण एखादी गोष्ट एखाद्याला मागितली तर तो देईल किंवा देणार नाही. आता देईल का बरं? कारण ते आमच्या नशिबात होतं. आणि का देणार नाही? कारण ते आमच्या नशिबात नाही. हे कळल्यावरती ही बुद्धी कशी होते? एकदम आपली बुद्धी म्हणजे जरा तरी सत्याकडे वळायचा प्रयत्न करते. जे मागच्या वेळेस आपण ज्या नोटवर थांबलो होतो की विरोध हा भास असतो, सत्य मात्र एक आहे. अमृतकण, विरोध हा भास असतो, सत्य मात्र एक आहे. आणि लाभहानी भास केवळ आनंद हेच सत्य आहे. लाभहानी भास केवळ आनंद हेच सत्य आहे. म्हणजे मला मिळालं तरीही आनंद मिळू शकतो, मी जे मागितलं ते मिळालं नाही तरी त्यामुळे स्थिर राहू शकतो. अशी सत्याकडे नेण्याची जर बुद्धी आपल्याला, शंकरांच्याकडे नेण्यासाठी जर बुद्धी आपल्याला गणेश वंदना करून जर मिळत असेल, तर ती खरी वंदना ठरते. जसं आपण शिक्षकाचं उदाहरण बघतो की शिक्षक सगळ्यांना शिकवतो, 50, 30, 40 मुलं जी असतात वर्गातली सगळ्यांना शिकवतो, पण एखादाच मेरिट येतो. त्याप्रमाणे जर गणपतीच्या आराधना करताना आपल्याला असं वाटायला लागलं की ही बुद्धी माझ्यासाठी आवश्यक आहे, अशा प्रकारची बुद्धी गणराया तू मला दे. आत्तापर्यंत तू कसा आहे, तू कसा आहे, तू कसा आहे असं म्हणण्यात जो मी वेळ घालवला, त्यापेक्षा तू कसा आहे तसं होण्याचा प्रयत्न करण्याची बुद्धी मला दे, असं जेव्हा म्हटलं तर गणपती बाप्पा खुश होणार आहे. आणि हे सांगणारे आपले सद्गुरू आहेत की असं होत असतं, हे सांगणारे सद्गुरू आहे. म्हणजे सगळं जे लिंक आहे ना, ते सगळं एकात एक आहे. आपण जे बोलतो, जे ऐकतो, ते सगळे ऋणानुबंध आहेत. आणि अशा ऋणानुबंधातून एखाद्याला जर त्या आनंदाची प्राप्ती झाली तर तो किती खुश असतो, तो किती आनंदी असतो, याचं वर्णन तो करू शकत नाही. आणि त्याचं वर्णन बघत असताना किंवा ऐकत असताना श्रोतासुद्धा तल्लीन होतो. म्हणजे हनुमंताचं अस्तित्व आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये येणं, हा जो योग आहे तो शिवापर्यंत नेण्याचा आहे. कारण शिवचा अवतारच हनुमंत आहे. मग हे सगळेजण की वर जाऊन बघितलं ना, शोध घ्यायचा प्रयत्न केला ना, सगळे एकच दिसतात. कधी हा याचा अवतार आहे, कधी तो त्याचा अवतार आहे, पण सगळेजण म्हणत असतात तू कोण आहे हे फक्त आधी ओळखून घे.
मग तू कोण हे आधी ओळखून घे म्हणत असताना आपण मागच्या वेळेस जी विस्तृत माहिती पाहिली की धुंधुर आनंद झाला, की हा जो 1 महिना आहे तो मला महाशिवरात्रीपर्यंत शंकरापर्यंत पोचवून देण्याची शक्यता आहे. कारण या महिन्यामध्ये हे शिवतत्व म्हणा किंवा हे गुरुतत्व, नुकतंच जी गुरुपौर्णिमा नुकतीच जी दत्त जयंती झाली त्यावेळी जे गुरुतत्वाची आपण आराधना केली, त्या गुरुतत्वामुळे आपल्याला जर तो हा 1-1.5 महिन्याचा काळ जर अशा प्रकारचा मिळाला तर खूप आनंद होतो. अरे ज्या ठिकाणी जे तयार आहे ते घेत असताना फूल उमललेलं आहे गुलाबाचं, आणि गुलाबाचं फूल उमललेलं आहे आणि तिथून जाणाऱ्या व्यक्तीला गुलाबाचंच फूल पाहिजे असेल तर तो म्हणतो, अरे मला तर हेच पाहिजे होतं, गुलाबाचं फुलच मी शोधत होतो आणि गुलाबाचं फूल. मग तो त्या माळ्याला विचारतो, हे घेऊ का, हे घेऊ का, हे विचारणं हा विवेक आहे. म्हणजे हे गुलाबाचं फूल दिसलं तरीसुद्धा पटकन मला घ्यायचं की नाही ते मला हवं आहे ही निश्चित गोष्ट आहे. पण मला हवं तर असतानासुद्धा मी त्या माळ्याची परमिशन घेणं जसं रामरायांनी केलं आहे, मग तशी जर मी विचार केला आणि विवेकाने जर वागली तर त्या कर्कटी राक्षसीपासून जसं रामरायांनी शिकलं की प्रत्येक गोष्टीला मला जे वाटतं तेच अंतिम तत्व आहे असं न मानता तिने विवेकाने विचार केला की कदाचित विक्रमादित्य हा माझ्यासाठी नसेल खाण्यासाठी. म्हणजे भूक लागलेली व्यक्तीसुद्धा राक्षसी असून जर असा विचार करू शकते, ह्यातून आपल्यासारखीने एक तत्व घेऊ शकतो की गणपती बाप्पा अशी बुद्धी देतो की ज्या ठिकाणी करावं वाटतं तरीसुद्धा आपण 2 मिनटं विचार करतो. मग ते गुलाबाचं फूल घ्यायचं का नाही त्याची जर परमिशन घेतली आणि त्यानंतर जर ते फूल वाहिलं तर कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. मग जसं हनुमंतांना जर परमिशन मिळाली होती जांबुवंतांकडून की तुझ्यामध्ये ही बुद्धी आहे, मग त्याची जागृत झाली कुंडलिनी आणि शक्ती, आणि तरीसुद्धा तो 2 मिनटं सगळ्यांना नमस्कार करतोय की माझी शक्ती जागृत झाली. अरे ह्याच्यासारखं सुख नाही. माझी शक्ती जागृत झाली ही तुझ्या आशीर्वादाने झाली. ते जांबुवंत गुरुरूपाने समोर आले आणि गुरुरूपाने समोर आल्यानंतर ह्यांची शक्ती जेव्हा जागृत झाली, मग जागृत झाल्यानंतर सुद्धा आपण पटकन उडलो असतो. आपल्यामध्ये जर एखादी शक्ती आली असती पटकन उड्डाण घेतलं असतं, कारण मला शक्ती आहे आणि मी वाईट काम थोडी करतोय, मी रामरायांचं काम करतोय, मी विसरलो होतो फक्त. तेवढी जागृती यांनी केली, पण ते जांबुवंतांना विसरले नाही. हा विवेक हा गणपती बाप्पा देतो. मला प्रत्येक तत्वामध्ये आपण जर विचार केला तर गणपती बाप्पाला काय मागायचं की विवेक द्या. आणि विवेक काही प्रत्येक वेळी आपलं भांडण करण्यामध्ये आहे, मी भांडत नाही, मी वाईट वागत नाही, इतकाच नाही. आपल्यालाच परीक्षण करत करत आत्मकल्याणापर्यंत जायचं असेल तर प्रत्येक क्षणी आपल्याला वक्रतुंडाची गरज लागणार आहे. मग तो वक्रतुंडाला नमन केल्यानंतर आपल्याला एक प्रकारची बुद्धी झाली. असंच त्याच्यावरती चिंतन करत करत मग गणेश आराधना करून आपण ते त्या दिवशीचंच निरूपण थांबवलं. आणि आज हा 22 डिसेंबर आहे, तो तर दिवस आणखीच महत्त्वाचा आहे. म्हणजे जर बुद्धी तशी 22 डिसेंबर म्हणजे आपल्या 21 तारखेपासून उत्तरायणाला सुरुवात झाली. मग उत्तरायणामध्ये जेव्हा सूर्य जातो तेव्हा त्याचं तेज उत्तरायणामध्ये त्यासाठी भीष्म थांबले. इतके दिवस 51 दिवस भीष्म थांबले की मला उत्तरायणात मला मरण आलं पाहिजे, इच्छामरणी असल्यामुळे ते थांबू शकले. म्हणजे त्या काळामध्ये त्यांचा आत्मा किती भगवंतामध्ये विलीन झाला असेल आपण कल्पना करू शकतो. माहिती आहे मरण शरपंजरी पडलो आहे आणि शरपंजरी पडलेलो असताना सुद्धा आपल्याला भगवंताला बोलवून घेतलं आहे त्यांनी आणि भगवंतांना बोलवून भगवंतांची स्तुती केली. हा जो महिना आहे या महिन्यामध्ये भगवंताची स्तुती. जाणारा जीव, पण जो जाणारा अज्ञ नाही आहे. जाणारा जो जीव आहे भीष्म ते भक्त आहेत आणि नुसते भक्त नाही, ज्ञानी आहे. आणि ज्ञानी असताना त्यांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जेव्हा सांगितली की मला माझी मुलगी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेले आणि जे भीष्म प्रतिज्ञा म्हणून प्रसिद्ध असलेले जे आपले भीष्माचार्य आहेत ते म्हणतात, सगळ्यांना धक्का बसतो पण आपले कृष्ण हसतात आणि कृष्ण हसून म्हणतात मला माहिती आहे यांना काय म्हणाय, पण जगांना कळावं यासाठी अहो तुम्ही तर आयुष्यभरासाठी अशी प्रतिज्ञा घेतली, असं कसं म्हणता. त्यांनी सांगितली माझी जी बुद्धी आहे ना ती बुद्धी मला तुम्हाला समर्पण करायची आहे. म्हणजे कुणाची कृपा झाली, आपल्या वक्रतुंडाची कृपा झाली. म्हणजे ज्या गणेशाचं स्तवन त्यांनी केलं असेल किंवा नसेल पण विवेक जागृत झाला त्यावेळी त्यांना गणपतीची कृपा झाली. म्हणजे गणपतीची कृपा कुठे होते असं जर म्हटलं तर ज्या ठिकाणी मी चांगलं वागू शकले, सुख आणि दुःखामध्ये सत्याचा विचार जर करू शकले, सत्याचा विचार जर करून मी राहू शकली तर ते सत्य सतत भगवंतांना आवडतं. सत्यम शिवम सुंदरम. ह्या व्यक्तींनी सत्याचा आधार घेतला आहे. ते खोटं बोलणार नाही आणि काहीच वाईट करणार नाही. वेळ प्रसंगी ते असं काहीही वागणार नाही. ही बुद्धी ही आपल्याला भगवंतांनी कुणाकडून दिली आहे. त्याचा पूर्ण अवतार म्हणजे आपला गणेश आहे आणि गणेश आहे आपल्या शंकरांचा पुत्र.
आता याच्या कथा तर इतक्या मोठ्या मोठ्या आहेत, त्या कथांचा जर विस्तार केला तर त्यासाठी आपल्याला भागवत कथा किंवा शिवपुराण असं ऐकावं लागतं. आपल्याला तसं काही करायचं नाही. आपल्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा जर आपल्याला उपयोग घेतला तर माझं पहिलेपासूनचं तत्व आहे की असताचे अस्तित्व, माझं अस्तित्व काय आहे हे सांगून देणारं जे काही मला दिसेल तेवढं माझ्या फायद्याचं आहे. मग तेवढा फायद्याचं आहे म्हटल्यावर मी ताबडतोब बुद्धिदे गणनायका अशीच बुद्धी जर मला दिली ना तर माझं आत्मकल्याण काही मला दूर वाटत नाही. आणि यावरती ठाम विश्वास आपण स्वतःच त्याला देऊन टाकायचा. तू जर दिली, जसा मला तर इतक्या गोष्टी आठवतात या ठिकाणी. आता त्यामुळे जेव्हा शांतपणे कृष्ण गेले आणि अर्जुनाला उठवायला गेले की अर्जुना उठ, उद्या त्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे तुला मारण्याची, 5 पांडव राहणार नाही. तो म्हणे मला कशाला उठायला पाहिजे, तू जागा आहे ना. मग ही बुद्धी कोणी दिली त्याला? तू जागा आहे एवढा विश्वास ही बुद्धी कोणी दिली? गणपतींनी दिली. त्यांनी म्हटलं तू जागा आहे तर मला काय फरक पडतो, मला कशाला जागायला पाहिजे. अरे काम करताना जेव्हा युद्ध करायचं आहे तेव्हा मला उठव ना, तेव्हा मीच करणार आहे, तू तर माझा सारथी म्हणून बसणार आहे. आता कर तुला काय करायचं आहे, मला छान झोपू दे. हे झोपण्याची बुद्धी त्याला कशी आली? शांत कसा झाला? आपण असतो का संकटाच्या वेळी शांत? इकडे आपल्याला मारायला येणारा जर एखादा शत्रू आहे असं कळल्यावर आपण शांत राहू शकतो का? मी काहीतरी करतो, मी काहीतरी उठतो, म्हणजे ती गणपतीची कृपा नाही. गणपतीची कृपा म्हणजे जेव्हा करायचं तेव्हा करीन, उद्या मला जेव्हा युद्ध करायचं तेव्हा मी माझे अतिशय उत्तम प्रकाराने माझी विद्या चालवीन. पण आज मला शांत झोपायचं आहे कारण तू रात्रभर जागा आहे. मग तू रात्रभर जागा आहे हा प्रश्न तत्वाचा आहे. हा जो प्रश्न तत्वाचा भगवंतांना फार आवडतो. तो म्हणतो हा जो व्यक्ती आहे ना, तो व्यक्ती कधी विश्वास त्याचा ढळतच नाही. आणि त्याच्यावर आणखीन एक अर्जुनाचं उत्तर आहे. तर अर्जुन त्याला म्हणतो, अरे मी सगळ्यांच्या अगदी सगळ्यांच्या देखत मी सांगितलंय सगळ्यांना की मी कृष्णाच्या बाजूनी आहे आणि मी तुझ्या 18 औक्षणी सेना बाहेर टाकली आहे. मला नको आहे. खरं तर माझा चान्स होता पहिला. मी पायाजवळ तू बसलेला असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मीच मागणार होतो. सगळ्यात जगाने बघितलं आहे आणि अजूनही आपण त्या गोष्टी बघतो महाभारत म्हटल्याबरोबर. मग तू माझ्या पायाजवळ असताना डोळे उघडल्यावर मीच दिसलो ना तुला. मग निर्णय कुणाचा होता? माझा होता. त्या ठिकाणी अर्जुन घाबरला होता, पण तरी मला माहिती होतं की मला काय मागायचं आहे. त्यामुळे मी तुला मागितलं की नाही. मग तुला जर मागितलं, निश्चयाने मागितलं, कोणत्याही प्रकारचा संदेह माझ्या मनात नव्हता, तुला मागितलं, हे सगळ्या जगाने बघितलं, तू बघितलं, मी बघितलं, सगळ्यांनी बघितलं. मग आता जबाबदारी कोणाची आहे? 18 औक्षणी सेनेची आहे का तुझी आहे? ही जी निश्चयात्मक बुद्धी आहे ना ती गणपती देतो. आता गणपती देव, आणखी कोणी देव, सद्गुरू देव, आता दत्तानी सुद्धा इतक्या अवतारामध्ये म्हणजे इतक्या लोकांना गुरु मानलंय, कुणीही देव, पण ही बुद्धी म्हणजे गणपतीचं तत्व आहे. आणि हे गणपतीचं तत्व आपल्याला शंकरापर्यंत निश्चित नेणार आहे, कारण तो त्यांचा पुत्र आहे. आणि पुत्राला कसं महत्त्व आहे की वडील जसे तसा पुत्र, त्याच्यातले बरेच गुण पुत्रामध्ये असतात. आणि पुत्र पाहिलं तर प्रत्यक्षात तर इतक्या बोलण्यासारख्या गोष्टी आहे. तो ओंकार आहे आणि ओंकार म्हणजे त्यांनीच निर्मिती केली आहे सगळी. आणि तरीही आपण त्यांना पुत्र मानतो आहे काय प्रत्यक्षात आपल्याला काहीच माहीत नाही. प्रत्यक्षामध्ये हे पुत्र आहे का ते आहे, सगळेच एक आहेत. आणि ते पुढे जाऊन तर इथे थांबतात ते आणि मुक्त गणपती आणि शंकर आणि राम आणि कृष्णच नाही, तू सुद्धा तसाच आहे जसा मी सांगतोय तसा. मग इतकी जर ते गॅरंटी पुढे जाऊन देणार आहे तर मग ही गणपतीची कृपा नाही तर काय. तरी आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर अडकत राहिलो तर मग भगवंतांना आवडत नाही. मग भगवंतांना आवडलं नाही म्हटल्यावर भगवंत आपल्यासाठी काहीच करत नाही. आणि तसेही भगवंत काही करत नाही. तसंही त्यांचं एक न आवडणारं रूप असं आहे की आपण त्यांच्याजवळ कितीही रडलो तरी भगवंत काहीच करत नाही. करतील थोडेफार तर संत करतात, भगवंत काही करत नाही. कारण आहे त्याचं, भगवंत म्हणतात मी काहीच करत नाही, मीच त्याला देऊन टाकणार आहे, तिथपर्यंत आण त्याला, तोपर्यंत मी काहीच करत नाही. म्हणजे हे समजायला ही साधी गोष्ट आहे का? ही गोष्ट की मी तुला पूर्णच देऊन टाकतो. अरे छोटे दागिने काय मागतो? मला नेकलेस पाहिजे, मला गळ्यातलं पाहिजे. अरे पूर्ण सोन्याचा गोळाच देतो ना तुला, पूर्ण ब्रह्मांडातलं सोनं तुला देतो आणि त्या सोन्यावर बसणारा मीच तुला देऊन टाकतो. इतपत तुला जर न्यायचं असेल तर कशाला छोट्या गोष्टी मागतो? अशा प्रकारची जी वाक्यरचना असते ना, ती वाक्यरचना समजण्यासाठी जी बुद्धी लागते की नाही, ती आपल्याजवळ नसते. याची अनेक कारणं आहेत. आता कारणांकडे जायचं आहे की आपल्या जर ती समजत. आता मी कितीही सांगितलं आणि मी कितीही आता बोलली तरी मलाही पटेल असंही काही सांगतात नाही. त्यामुळे बुद्धी स्थिर राहणं फार कठीण आहे. त्यासाठी सततची आराधना आपल्याला करावी लागणार आहे आणि ती करावी. आणि त्यानंतर काय मिळणार आहे
हे बाकी त्या बुद्धीला कळलं आणि विवेकाने मग त्यांनी सांगितलं की माझा हा विवेक जागृत आहे आणि जसं तुम्ही म्हणाल तसं म्हणजे मानावा राम सर्वदा करता असं म्हणून स्थिर राहता आलं तर याचा अर्थ कर्तव्य करायचं नाही असं कधीच कोणी म्हणत नाही. तुम्हाला जे कर्तव्य दिलं आहे, अरे तुम्हाला गृहस्थाश्रम दिला आहे, गृहस्थाश्रम तर सगळ्यात चांगला आहे, ते तुम्हाला कर्तव्य करावं लागणार आहे. अर्जुनाला सांगितलं तुला सगळं युद्ध करावं लागणार आहे आणि मग त्यांनी तेव्हा त्याला म्हटलं की जिंकलो तरीही तुझी कृपा मी मानतो कारण मी तुझा भक्त आहे आणि हरलो तर तुझी हार आहे ती, माझं काहीच संबंध नाही त्याच्याशी, माझा काहीही संबंध नाही. हे देहाला सोडणं झालं की नाही सरळ सरळ, हा देहाची निवृत्तीच झाली आणि देहाला नाही म्हणणं सोपं आहे. जन्मापासून नाव मिळालं आहे, ह्यांचा मुलगा, ह्यांची मुलगी, ह्यांचं कुटुंब, ही प्रसिद्धी, हे नाव, हे सोडून दिलं अर्जुनानी. आणि तेव्हा कुठे भगवंत प्राप्त झाला, तेव्हा कुठे भीष्मांना कृष्ण दिसू लागला आणि मग कृष्णाला आनंद झाला. कृष्णाला आनंद झाला भीष्मांना पाहून, कारण भीष्म काय म्हणणार आहे हे कृष्णांना माहिती, कारण ते सगळे वर गेले ना, सगळे एकच असतात. म्हणजे जीवसुद्धा वर गेला तर आपण एकच होऊन जाऊ, इथपर्यंत वर जर त्यांना न्यायचं आहे म्हणजे वर काहीच वेगळं नाही आहे, जे काही आहे ते खाली खाली वेगळं आहे. मग हे खाली खाली समजणं म्हणजे आवडणं, ती गोष्ट नुसतं पटणं नाही, म्हणजे ऐकणं नाही. श्रवणम भद्रम शृणवीन असं नाही, नुसतं ऐकायचं नाही. तर जसं त्या शिक्षकांनी विचारलं तू उठला का, मग तुला उठल्याला सांगितलं होतं ते उठला का तू सकाळी, माझा जो मुलगा उठतो ना तो पहिला येतो. मग त्यांनी म्हटलं मी सांगतोय तुला, मग गणपतीची कृपा केव्हा होते, त्यांनी सांगितलं मी स्वतः ऐकलं तर. म्हणजे पुन्हा आत्मपरीक्षण करून आपले स्वतःचे पौरुष प्रयत्न ज्याला म्हणतात तेवढेच प्रयत्न फक्त भगवंतांना अपेक्षित आहे. बाकी बुद्धी जर दिली आहे आम्ही तर त्या बुद्धीप्रमाणे पालन कोण करणार. तुमच्यासमोर सगळं आणून ठेवलं आणि तुम्ही खाल्लंच नाही तर काय. औषध घेणाऱ्यांनी औषध घरात आणून ठेवलं, डॉक्टरांनी सांगितलेलं, आणि आपण जर घेतलं नाही तर चूक कोणाची, डॉक्टरांची नाही. तो रोगही तसाच राहतो, औषधही तसंच राहतो आणि याची तळमळही तशीच राहते. मग अशी जर तळमळ दूर करायची असेल तर तुला ते ऐकावं लागेल. ऐकल्यानंतर तुला पटवावं लागेल. सुरुवातीला त्रास होईल, पण त्रासातून त्यापुढे मार्ग काढत काढत विवेकाने पुढे जर गेला तर गणपतीची मती स्थिर होईल आणि मग वेगळ्या अर्थविशेषाची गरज पडणार नाही. त्याची बुद्धी माझी बुद्धी, मग त्याच्या बुद्धीमध्ये माझी बुद्धी गेली म्हणजे देहबुद्धी थोडीफार कमी होते. मला जे वाटलं ते आणि तेच फक्त खरं आहे असं मला वाटत नाही. मग त्यासाठी आपल्याला थोडासा जर असा ज्ञानाचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की जन्म झाल्यानंतर आपण काहीच विचार करत नाही. जसं कुटुंब सांगतंय म्हणजे स्वतःला आपण मायेच्या पाशामध्ये आपोआपच बांधलेलं असतं. एखाद्याची पूर्वपुण्य असते तर बदल होतो, अन्यथा जे आहे तेच चालू राहतं. मग त्यासाठी धर्मामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष असं म्हटलंच आहे की धर्म अर्थ काम मोक्ष हे जे जे 4 स्तंभ आहेत आपल्या जीवनाचे, आणि मोक्ष जो आहे तो मोक्ष म्हणजे त्या मोक्षाकडे जाण्यासाठी जी गरज आहे बुद्धीची ती गणपती देतो. नुसते गणपती बसवून 10 दिवस आपल्याला ती बुद्धी प्राप्त होईल असं नाही. नुसती उपासना घडेल, उपासना करणंसुद्धा सत्वगुणाचं लक्षण आहे. पण त्या सत्वगुणात आपण जर टिकलो नाही आणि 11व्या दिवशी पुन्हा आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे जर वागू लागलो तर अशा काही गोष्टी घडत नाही. ह्यावरती बुद्धी स्थिर झाली तर गणपतीची कृपा सतत राहिली असं म्हणता येईल. कारण कोणतंही समर्थ म्हणतात तसं वाक्याला जर सिद्धता पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्या मागे लागावं लागेल, आणि मागे लागले नाही तर तुम्हाला आपोआप काही प्राप्त होणार नाही. मग ते धर्म थोडाफार करतो, जी उपासना केली 10 दिवसामध्ये, किंवा ज्या काही आपण रूढी परंपरांप्रमाणे करतो, धर्माप्रमाणे राहतो, धर्माचरण करतो, ही खरंच सुंदर शिडी आहे ज्यामुळे आपल्याला लवकर प्राप्ती होऊ शकते. जे करत नाहीत त्यांना तर ते होऊच शकत नाही. पुढे पुढे जायचं असल्यामुळे गणपतीला म्हणायचं की धर्म अर्थ आणि कामाचा तर प्रश्नच नाही, अर्थही मिळवतो. या गोष्टीचा अर्थ अज्ञानाला सुद्धा अर्थ म्हणू शकतो, अज्ञानामध्ये जगतो, आनंदात जगतो आणि खरं आहे असं वाटून जगतो. धर्म अर्थ आणि काम झाल्यानंतर मग हे जे अर्थ आहे ना, अर्थबद्दल जर म्हणाय म्हणजे आता धर्म कसा होतो तो मंत्रशुद्धी, देहशुद्धी, विचारशुद्धी, इंद्रियशुद्धी असे प्रकार आहेत कशाचे, धर्माचे. की धर्माची कालशुद्धी ह्यावेळी केलं तर जसं आपण म्हणतो की नाही की धुंधुर जर एखादी गोष्ट केली तर अशा प्रकारची प्राप्ती होते. म्हणजे कालशुद्धी होते, मंत्रशुद्धी असते, देहशुद्धी असते, स्वच्छता. नंतर विचारांची शुद्धी करायला पाहिजे, विचारही शुद्ध आहेत. जरी आपल्याला त्याचा अनुभव आला नाही तर विचार तर शुद्ध आहेत ना, अतिशय चांगले विचार करतो. आणि इंद्रियांची शुद्धी आहे, इंद्रियांना इकडे तिकडे नाही जाऊ द्यायचं. आपल्याला सत्संगात बसायचं आहे किंवा आपल्याला परमार्थाचा अभ्यास करायचा आहे, श्रवण त्याचंच करायचं आहे, असं इंद्रियशुद्धीसुद्धा होते. म्हणजे इंद्रिय जे वरवळ करतात इकडे तिकडे जाण्यासाठी, तेवढं आपण वरवरती त्यांना थांबवतो. हे ऐकायचं नाही वाईट, आता फक्त चांगलं ऐकायचं. ही इंद्रियशुद्धी म्हणजे आपण धर्मावरती कमी बोलतो आहे,
म्हणून मी एवढं सांगितलं. ह्या 4 प्रकारचे. आणि द्रव्यशुद्धी आहे. द्रव्यशुद्धी म्हणजे माझं काम एखाद्या परोपकारासाठी वापरणं. माझ्याजवळ जो पुण्याईनी आणि माझ्या स्वकष्टाने जो काही पैसा मिळाला आहे, तो पैसासुद्धा मी इतरांच्या चांगल्या कामासाठी जर वापरला तर ती द्रव्यशुद्धी आहे. हे आपल्याला सगळे नियम माहिती आहे आणि तसं आपण सगळे करतो. हे निश्चित आहे, मला खात्री आहे 100% लोक सगळं असं करतात. कुणीही वाईट वागत नाही. म्हणजे धर्माचरण आपण करतो यावरती निश्चिती आहे. मनात काही येऊ आपल्या, पण आपण धर्माचरण करतो. म्हणजे धर्म अर्थापर्यंत जर आलो तर अर्थाच्याबद्दल जर बोलायचं असेल आता अर्थाबद्दलचं थोडंसं विवरण. कारण धर्माचं आपल्याला थोडंफार लक्षात आलं की आपण वाईट तर नक्कीच नाही. सत्संग करतोय आणि सत्संग आहे आणि त्यामुळे अतिशय शुद्ध चारित्र्य आहे, शुद्ध विचार आहे आणि प्रयत्न पण सुद्धा आहे की काही ना काही कोणाला तरी फायदा व्हावा. म्हणजे इथपर्यंत आपण आलो हेही नसे थोडके. हे सुद्धा घडत नाही म्हणे. समोरासमोर एखाद्यांचे ऋणानुबंध सोपे नाही आहे. पण जे घडले म्हणजे आपण किती पुण्यवान आहे. या ठिकाणी सुद्धा स्वतःला आपण शाबासकी द्यायला पाहिजे की धर्माचरणाचं तरी करतोय की काहीतरी वेगळं आहे. आत्तापर्यंत जे मला वाटतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे हे माझ्या बुद्धीने मानलं. म्हणजे थोडंसं भीष्मांसारखं की माझी बुद्धी बाबा देवा मी तुला समर्पण करतो आणि धर्माचरण करण्याचा प्रयत्न करतो. कालशुद्धी, मंत्रशुद्धी, देहशुद्धी, विचारशुद्धी, इंद्रियशुद्धी, द्रव्यशुद्धीचाही प्रयत्न करतो. पण तेही इतकं फायद्याचं नाही, इतकं नाही आहे. म्हणजे त्याचा इतका परिणाम होत नाही आत्मकल्याणाच्या. आणि आपण न स्वार्थी व्हायला पाहिजे. आत्मकल्याण म्हणजे परोपकार नाही आहे ना. परोपकार केल्याने अंतःकरण शुद्ध होतं आणि त्या अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे काय होतं, अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे आपल्याला असमाधान मिळतं. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट घडते की इतरांना जो आपण फायदा दिला तो फायदा माझ्यामुळे घडला असं पण येऊ शकतं. कारण अजून पुढची पायरी आपण गाठली नाही ना. त्यामुळे धर्माचरण करणं अतिशय आवश्यक आहे. ते तर आवश्यक म्हणजे खूपच आवश्यक आहे. धर्माचरण हा पाया आणि तो आपण आता साधलेला आहे सगळ्यांनी. हे सगळं साधलेलं असल्यामुळे हे सगळी सद्गुरूंची कृपा आहे. आणि सद्गुरूंची कृपा म्हणून कृतज्ञ मी, कृतार्थ मी, भगवंत हृदयस्थ आहे. सगळ्या आत्म्यांना नमस्कार मनापासून. कारण धर्माचरण काय आहे हे तरी कमीत कमी कळलं ना आपल्याला. मग ह्याप्रमाणे आपली सगळी शुद्धी करायचा प्रयत्न आपण करतो आणि ते सोपं आहे. इतकं सोपं आहे. त्यांनी जर म्हटलं स्नानाने शुद्धी होते, ताबडतोब गंगेला जायला 10,000 रुपये खर्च केले तरी आपण जातो. 10,000 रुपये खर्च करून जातो. कारण पैसा त्याच्यासाठी खर्च करतो. पण तो जो पैसा खर्च करतो ते इतकं आवश्यक आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून त्यांनी म्हटले मनोनिवृत्ती परमोपशांती. मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. ही जी मणिकर्णिका घाटावर जाऊन शांती मिळते म्हणतात ना, त्या मणिकर्णिका घाटावरती शांती कशाची मिळते. त्या ठिकाणी आपलं मन समर्पित होतं. अरे मन समर्पित होतं, बुद्धी समर्पित होते आणि मग त्या ठिकाणी जेव्हा आपलं मन आणि बुद्धी समर्पित होते तेव्हा जर त्या गोष्टीला शिवांना आवश्यक आहे ती गोष्ट. मन आणि बुद्धी जर तुम्ही समर्पण केली तर तुमच्या देहाला काही हो, शिवांच्या जवळ मन आणि बुद्धी राहते. म्हणून मणिकर्णिकाचं म्हटलेलं आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी मग जाऊन लोक त्याचा अर्थ काय करतात पुराणातून की मणिकर्णिका घाटावरती आपल्या देहाचं विसर्जन झालं तर म्हणे मुक्ती होते. याचं खरं अर्थ काय आता आपल्याला बुद्धी गणपतीच्या कृपेने कळायला पाहिजे ना. म्हणून मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाचं. मग मणिकर्णिका घाटावरती जाऊन जर देहाला खरंच मिळेल का हो शांती. देहाला शांती मिळू शकते का. देहाला कशी शांती मिळणार. देह तर गेला आणि देह जळून गेला. आणि त्यांनी सांगितलं इच्छा जर असतील आणि देह गेला तर ते देहाचं भस्म शंकर नाही लावत आपल्या कपाळाला. तिथे भस्मारती होते. काशीला आणि प्रत्येक ठिकाणी भस्मारती होते. आणि ज्या व्यक्तीचा मन आणि बुद्धी समर्पित झाली नाही तर देह मरून तुझ्या हातात नव्हतंच. देह मरणं, देहाचं काय होणं तुझ्या हातात तरी होतं. मी ओढून घेतला तुझा देह, तू थोडी मुक्त झाला. आणि तुझी जी मुक्ती आहे ना ती मुक्ती शक्य नाही आता. कारण तुझा तळमळत राहणार आत्मा. तुझा देह सुटला कारण तुझ्या इच्छा राहिल्या ना. मग इच्छा जर संपल्या आणि देह सुटायचाच राहिला अजून आणि इच्छा संपल्या तर तो मणिकर्णिका घाट आहे असं अपेक्षित आहे विश्वनाथाला. विश्वनाथाला जे अपेक्षित आहे ते असं अपेक्षित आहे. आता त्याची उपासना धर्मामध्ये आपण करतो. धर्माचरणामध्ये गंगेला जाऊन आलो आणि समजा मुलांना सांगितलं की माझा देह काशीच्या मणिकर्णिका घाटावरती विसर्जन कर, ही माझी शेवटची इच्छा आहे. मुलगा करेलही. पण त्याने आमची मुक्ती होईल का हे आम्हाला या जन्मी आत्ता कळलं पाहिजे ना. मुक्ती देहाच्या विसर्जनाने होणार नाही आहे.
कारण मनकर्णिका घाट जो आहे तो मनोनिवृत्ती परमोपशांती, मनोनिवृत्ती परमोपम शांती जर असेल तर 6 तीर्थवर्ण्या मणिकर्णिकाचं, आणि ते जे तीर्थ आहे मणिकर्णिका घाट जो आमच्याजवळ आत्ताच आहे. म्हणजे धर्माकडे लक्ष देत असताना, धर्माचरण करत असताना नुसतं गंगेचं स्नान केल्याने आपल्याला मुक्ती मिळणार नाही. मुलांनी पिंडदान केल्याने मुक्ती मिळणार नाही. मुलाला पुण्य मिळेल आईवडिलांचं केल्यामुळे, पण मुक्ती आपल्याला मिळणार नाही, कारण मुक्ती आपल्यालाच मिळवावी लागते. आपल्याला मिळवावी लागते. धर्माचरण केल्यानंतर हे जेव्हा कळतं तेव्हा मग वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता कोणतं कार्य माझं झालं पाहिजे निर्विघ्न? मला इथून पार जायचं आहे. मी जर माझं मणिकर्णिका घाटावरच झालं पाहिजे देहाचं विसर्जन असं नाही. या क्षणी जरी माझं विसर्जन झालं म्हणजे माझं देहाचं काही हो, माझ्या मनाला असं वाटतंय की मी विश्वनाथा तुझ्याच जवळ आहे, विश्वनाथा तुझ्याजवळ आहे, माझ्या काही बुद्धी राहिली नाही, माझी काही इच्छा नाही, माझी काही आकांक्षा नाही. सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हृतपापकंदम वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. अशा विश्वनाथाला जो माझ्या आतमध्ये बसलेला आहे. म्हणजे धर्मापर्यंत आल्यानंतर बुद्धीला आपण धर्मापर्यंत बुद्धी कशी दिली? आपल्याला वक्रतुंडाने बुद्धी काय दिली? धर्माचरण कर. मग धर्माचरण केल्यानंतर आणखीन एक सद्गुरू सापडले पुढे. म्हणजे सद्गुरूंनी हात सोडलाच नाही. धर्माचरण केलं, शाब्बास, तुला बक्षीस की तुला शांती देतो. पण त्या धर्माचरणाने तुझी मुक्ती नाही आहे, कारण धर्माचरण देहाने होत आहे. मग देहामध्ये आणि तुझ्यामध्ये काही फरक आहे की नाही? मुलांनी केलं तरी पिंडदान समाधान नाही तुला मिळणार असं सांगितल्यावर भीती वाटते. आणि भीती वाटल्यानंतर माझं कर्तव्य, मला परदेशात जायचं आहे आणि परदेशात गेल्यानंतर माझाच रुपया मी जर चालवायचा ठरवला तर तो घेत नाही, आपल्याला हाकलून देईल तिथून. मग या परमार्थ क्षेत्रामध्ये जर माझी मुक्ती होऊन आत्म्याला सोडायचं आहे वर, तर तो आत्मा जर अडकला तर अडकणारच आहे. तिथे सदाशिव असून सुद्धा ते आपल्याला घेणार नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मनोनिवृत्ती परमोपशांती. ज्याची मनोनिवृत्ती झाली, ज्याची शांती मिळाली आहे त्याला, आणि त्याचंच भस्म, त्याच्या चितेचं भस्म मी स्वतः घेतो. म्हणून भस्मारतीमध्ये माझं भस्म जावं यासाठी जर तळमळ असेल तर गणपतीला सांगायचं पुढे घेऊन चल, अजून इथे नको थांबू. आता मला कळलं की नुसतं धर्माचरण मला चालणार नाही. याचा अर्थ धर्माचरण वाईट आहे का? अजिबातच नाही. धर्माचरण केल्याने मुक्त होत नाही. मोठे मोठे पंडित असतात, मोठे मोठे ज्ञानी असतात, इतके मोठे मोठे ज्ञानी असतात, ते सगळं बोलत असतात आणि सगळं बोलून त्यांना सगळंच कळलेलं असतं की कशाने काय, पण मन नाही निवृत्त होत. मन आणि शांती जर त्यांना मिळाली नाही सत्याची, तर तो सदाशिव म्हणतो मी सदाशिव आहे. तो म्हणतो मी तुझ्याजवळ फिरकतही नाही अजूनपर्यंत, कारण तू फक्त चांगला आहे, तर तुला पुढच्या जन्मीनं थोडासा चांगला जन्म देतो, कारण तू चांगला वागला. पण जन्म घ्यावाच लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणजे कालशुद्धी, मंत्रशुद्धी, देहशुद्धी, विचारशुद्धी, इंद्रियशुद्धी, द्रव्यशुद्धी, सगळं शुद्ध आहे. आता खरंच शुद्ध आहे. माझं द्रव्य शुद्ध आहे. एखादा जर मला जो गाणं म्हणतो सकाळी वासुदेव दिसला, तर वासुदेवाला पटकन मला पैसे द्यावे वाटतात, कारण त्याचा आणि माझ्यामध्ये काहीतरी साम्य आहे, तो काहीतरी मला चांगलं देतो आहे असं वाटून माझी द्रव्य शुद्ध करते मी. पण ते द्रव्य शुद्ध करणं माझ्या प्रारब्धाने मिळालेलं द्रव्य त्याला दिलं, त्याच्या नशिबात होतं म्हणून दिलं, मी कोण देणारी? असं जेव्हा प्रत्येक विवेक मनात येईल ना, तसा विवेक निर्माण झाला की गणपती बाप्पाची कृपा झाली. मग पुढे तो घेऊन जातो आपल्याला. आपण त्याचा विचार करायचा नाही. जसा अर्जुन शांत झाला, अर्जुनाला काय मिळालं आपल्याला माहिती आहे. अर्जुनाचं नाव का, भीष्मांचं नाव का निघतं? कारण तो शांत होता. आणि इतका मोठा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सगळं करू शकतो, तो सगळंच करू शकतो, तर माझ्यासाठी का नाही करणार? का नाही करत तो? तर याचं दुसरं कारण आहे अर्थ. तो का करत नाही याचं कारण कळायला पाहिजे ना आता आपल्याला. तो करत का नाही? करत असतो तो, पण तो करत नाही. का करत नाही? तर बघा आता माता पिता गुरु उद्योग प्रयत्न प्रारब्ध पूर्वफळ आणि प्रभुकृपा हे अर्थाचं लक्षण आहे. म्हणलं अर्थ जे धर्म झाला, अर्थाला आपण काय, अर्थ म्हणजे फक्त पैसा आणि आपले फक्त विचार नाही. त्या ठिकाणी माता पिता गुरु म्हणजे माता पितांचा आशीर्वाद घेणं किंवा आपण उत्तम माता पिता होणं, संस्कार करणं, हे ऋणातून मुक्त होणं, हे पण केलं पाहिजे. त्यानंतर उद्योग करणं. आता यांनी बघा धर्मानंतर उद्योगाला महत्त्व दिलं की तुमचा स्वतःचा उद्योग आहे. आईवडिलांचे पैसे आणि दान चालणार नाही.
तुमचा उद्योग करा, तुमच्या जवळचे पैसे असतील ते दान करा, प्रयत्न करा. जसा अर्जुनाने दिवसभर प्रयत्न केला आणि रात्री शांत झोपला. कारण रात्री आपले कृष्ण फिरतात, त्याला माहिती आहे, काही काळजी नाही कोणत्याच प्रकारची. तर तो प्रयत्न, त्यानंतर प्रारब्धावरती जर बोलायचं असेल ना आता, तर हा प्रारब्ध भाग थोडासा कठीण आहे. प्रारब्धमुळे आपण त्या भागापर्यंत पोचत नाही. हे फक्त आपल्याला जर समजलं, लक्षात आलं ना प्रारब्ध म्हणजे काय, किंवा प्रारब्धावरती काहीतरी भगवंतानी जर ज्ञान दिलं ना, तरच आणि माझी बुद्धी त्या ठिकाणी एक तर 2 गोष्टींनी शांत होईल. एक तर मी भक्त असेन, आणि भक्ती करायला सुद्धा मागच्या जन्मीचं पुण्य लागतं. प्रत्येकजण भक्त नाही होऊ शकत. नाही तर 100रातले जसे सगळे जण मुलं पास झाले असते तसं नाही होत ना. भक्त व्हायला सुद्धा मागची पुण्याही लागते ना. त्यामुळे प्रारब्ध आणि पूर्वफळाबद्दल जर बोलायचं असेल तर प्रभुकृपा शेवटी आहे. शेवटची प्रभुकृपा ह्या अर्थामध्ये दिली आहे. धर्म झाला, अर्थ आणि कामाबद्दल आपण नंतर बोलताना आता आपला संबंध अर्थाशी आहे. खरं म्हणजे विषयाला 4:10 सुरुवात व्हायला पाहिजे, ती 4:45 सुरुवात झाल्यामुळे मला 10 मिनिटं मिळत आहेत. याचा दुसरा भाग करावा लागेल. या ठिकाणी जर प्रारब्धाचा विचार करायचा असेल तर की अशी शुद्धता असेल की अर्थ, माता पिता, गुरुकडे जाणं, गुरुला नमस्कार करणं. करतो का कोणी? किती जणांनी सांगितलं गुरु करा, नाही करत. बरं नाही करत, नका करू. जोपर्यंत आपलं पूर्वप्रारब्ध येत नाही तोपर्यंत होत नाही. म्हणून भगवंतापासून आपण दूर दूर चाललो असा अर्थ काढायचा. कारण धर्माचरण करतोय म्हणजे आपण पुष्कळ पुढे, मग आणखी पुढे नको का जायला? प्रत्येकाने मुक्त व्हायला पाहिजे. ज्याला ज्याला कळलं ना ते सगळ्यांनी मुक्त आनंदाने देह सोडला पाहिजे. आनंदाने जीवनही जगलं पाहिजे. आनंदाने देहच कशाला सोडायचा, अजून तर खूप जगायचं आहे. जीवन जगत असताना आनंदाने जगायचं आहे. त्यामुळे उद्योग करायचा, प्रयत्न करायचा. ह्याला कुठे प्रयत्नवाद महत्त्वाचा म्हटलं आहे. त्यानंतर पूर्वफळ मिळतं म्हणतात. पूर्वफळ मिळतं ह्याच्यावरती विश्वास ठेवा. आता ते काय म्हणतात की अर्थाबद्दल जर बोलायचं असेल, अर्थाबद्दल, धर्माबद्दल आता सगळं समजलं, त्याच्यावरती जास्त विवेचन केलं नाही. कारण ते आपल्याला माहिती आहे की आपण चांगले आहे. आता यामध्ये जर म्हटलं प्रारब्ध, पूर्वफळ, आपल्याला जर एखादं सुख मिळालं तर आपण म्हणतो हे माझ्या कर्माचं फळ आहे आणि मी किती वागले त्याच्यामुळे इतकं मला फळ मिळालं. मुलीच्या लग्नाचं उदाहरण आपण मागे घेतलं होतं की माझ्या मुलीचं लग्न होईपर्यंत भगवंताला हात जोडतो आणि मुलगा मिळेपासून लग्न होईपर्यंत भगवंता हे निर्विघ्न पार पडू दे, भगवंता हे निर्विघ्न पार पडू दे, तुझ्या कृपेने मला चांगला जावई मिळाला, हे सगळं म्हणतो. आणि जशी मुलगी सासरी गेली आणि तिचं 1 वर्ष पूर्ण झालं लग्नाला की भगवंत म्हणजे काही नाहीच. तो जसा आपण कामाला बोलवला होता की माझं हे काम करून देईन, तू हो मग मोकळा. मग तो भगवंत म्हणतो तुझ्या पूर्वपुण्याने ते काम झालं, तुला समजतंय की मी केलं असं वाटलं, तुझ्या पूर्वप्रारब्धाप्रमाणे मुलाचं लग्न झालं किंवा तुला नोकरी लागली, तुला जे काय व्हायचं ते झालं. तेव्हा मी नव्हतोच तुझ्याजवळ, मी नव्हतोच. असतो ना तर तुला आठवण राहिली असती सारखी, तुला जाणवलंच नाही मी तुझ्याजवळ होतो. म्हणजे पूर्वफळाप्रमाणे जे फळं मिळतात सुखामध्ये, ते भगवंताला जरी तोंडातोंडाने म्हणतो आपण की तू ये रे बाबा, तुझ्याशिवाय काय शक्य आहे, आणि असं तसं म्हणून बोलवतो, पण जसं आपलं काम पूर्ण झालं की आपण विसरतो. म्हणजे पूर्वफळाला समजलं नाही आपल्याला हे पूर्वफळ आहे. अज्ञान. हे पूर्वफळांनी झालं, त्याच्यात भगवंताचा काही रोलच नाही या पूर्वफळामध्ये. आपण जे करू ते भोगू, पेराल ते उगवेल, यामध्ये भगवंत काहीच बदल करत नाही. पण आपल्याला वाटतं की भगवंतामुळे लग्न झालं आणि त्यामुळे भगवंत फक्त कामापुरता बोलवला होता आणि काम झाल्यावर तो निघून गेला, फक्त पूजेपुरता राहिला. धर्माप्रमाणे आमच्या पूजेमध्ये राहिला. मग पूर्वफळामध्ये समजा आता त्या मुलीच्या बाबतीतच 10 वर्षांनी काहीतरी घडलं आणि लवकरच काहीतरी वाईट घडलं तर लागलीच, भगवंता तुला काहीच वाटत नाही, तुला एवढी आराधना केली होती आणि एवढी आराधना केल्यानंतर तूच तर मिळवून दिला जावई असा, की माझ्या मुलीला वैधव्य प्राप्त झालं, किंवा जे काही दुःख असेल, मूलबाळ होत नाही, काय आता संसारातले दुःख खूप आहे, असं जर झालं तर भगवंताला गृहीत धरतात. अरे अर्जुनाचं गृहीत धरणं कुठे आणि आपलं गृहीत धरणं कुठे? चूक इथे होते. अर्जुनाने गृहीत धरताना बुद्धी सरेंडर केली, तू जसं म्हणशील तसं. त्याला आवडत नव्हतं भांडण करणं आणि हा एवढा मोठा युद्ध करणं आवडत नव्हतं, पण आणि कृपाचार्यांना आणि भीष्माचार्यांना मारणं त्याला आवडत नव्हतं. पण भगवंत म्हणे मी निमित्त केलं आहे, तुला मारावंच लागेल. म्हणजे त्यांनी बुद्धी सरेंडर केल्यावरती त्यांनी मारलं आहे. इथे तर मला असं वाटतं माझ्या जावयाचं असंच झालं पाहिजे, मला असं वाटतं माझं काम झालं पाहिजे. भगवंत येतच नाही आपल्यापर्यंत, दारापर्यंतही येत नाही. आपण उगाच ओवाळत राहतो की आमच्या घरात एवढ्या मोठ्या मूर्ती आहे, एवढे मोठे फोटो आहे. प्रत्यक्षात भगवंत दारापर्यंत येत सुद्धा नाही, त्याला हवा पण लागत नाही. मग जेव्हा दुःख होतं तेव्हा असं बोललं तर तेही ऐकत नाही, आणि आम्ही चांगलं झालं म्हटलं तर तेही ऐकत नाही. म्हणजे पूर्वफळाचा किती मोठा रोल आहे हे गणपती बाप्पाला म्हणायचं, बाप्पा रे, जर संकट आलं, जर सुख आलं, जर दुःख आलं, सगळं म्हणजे त्यामध्ये विवेकाने शांत राहू दे
आणि अर्जुनासारखी बुद्धी मला दे, किंवा जे कोणतं उदाहरण आपल्यासमोर असेल, शबरीचं असेल, आणखी आपल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकजण आवडत असतो कोणीतरी, त्याप्रमाणे मला स्थिर राहू दे आणि तिथपर्यंत मला जाऊ दे. ही बुद्धी मागणं म्हणजे आपण धर्माच्या पुढे गेलो. म्हणजे धर्मापर्यंत जे थांबलो होतो, धर्मापर्यंत थांबलो तिथपर्यंत आपण पहिलीतला मुलगा दुसरीत जातो, दुसरीतला तिसरीत जातो, चौथीत गेल्यावर त्याला पाचवीत जावं वाटतं. तो जर चौथीतला मुलगा चौथीतच म्हणाला की मला इथेच खूप छान वाटतं आणि मी चौथीतच राहतो, तर कधीही त्याच्या आयुष्यात शिक्षण येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला जर धर्म समजला, धर्मकारण समजलं, धर्माचरण समजलं, तर अर्थही समजायला पाहिजे ना पुढचा. कारण त्यांनी चुकीचं नाही लिहून ठेवलं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग अर्थाकडे जर जायचं असेल आपल्याला, तर अर्थाकडे जात असताना माझं प्रारब्ध काय, माझा विचार करून तरी निदान, की प्रत्येक जीवाने विचार करायचा, माझं प्रारब्ध, माझं पूर्वफळ सांगता येत नाही काय असेल. मला ते माहिती आहे, श्रीकृष्णांनी किती वेळा सांगितलं, अरे बाबा तुझे 100 जन्म मला माहिती आहे. तुला जर दिव्य दृष्टी दिली ना, तर इतका घाणेरडा होता तू, तरीसुद्धा तुला इथपर्यंत चांगला नरदेह दिला, हे माझी कृपा आहे, तुला समजत नाही. असं जर म्हटलं तर धक्का बसेल. पण भगवंत वाईटही बोलत नाही, दुःखही देत नाही जीवाला. जाऊ दे, जसं असेल तसं जाऊ दे, मी करतो ॲडजस्ट. हे पण आपल्याला नंतर समजतं. आपण जर विचारलं मला असं का, मला तसं का, तर भगवंत म्हणतो यापेक्षाही द्यायला पाहिजे खरं तर तुला. माझी कृपा म्हणून थोडं कमी दिलं आहे, लक्षात घे. हे जेव्हा लक्षात आलं तर आपण धर्माच्या वर चढलो. म्हणजे पूजा केली आणि धर्माच्या वर चढल्यानंतर ही पूजा करत असताना एक समर्थांची अतिशय, शंकराचार्यांची एक अतिशय उत्तम पूजा आहे, ती पूजा सांगायचा एखाद्या वेळेस प्रयत्न करीन. तशी पूजा होते मग त्या जीवाची. मग ती जी जीवाची पूजा प्रारब्ध पूर्वफळ समजल्यानंतर मग प्रभू कृपा काय आहे हे समज. आणि आपल्याला वाटत असतं की मी इतके 25 वर्ष अतिशय सुंदर, 40 वर्ष संसार झाला, माझ्यासारखं काहीच नाही, ही प्रभू कृपा आहे. ती प्रभू कृपा नसते, ते प्रारब्ध असतं. हा बुद्धीला इतका जोरदार झटका बसतो. हे प्रारब्ध, पूर्व प्रारब्ध आणि पूर्वफळ याचा झटका बसतो आधी. सगळ्यात पहिले याचा झटका बसतो आधी. अरे हे तर प्रारब्ध आहे, अजून प्रभू तर खूप दूर आहे. आपण चौथीतच आहे, 10वीचा पेपर द्यायचा आहे अजून. आणि ज्ञानी आहे ना, ज्ञान असल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही पुढे. जसं एखादं स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये आपण दुःख भोगत असतो, पण ते दुःख खरं नसतं. तसं हे सगळं खाडकन उघडतं एकदम. ज्ञान आवश्यक आहे. आणि ज्ञानही कोण देतो? गणपतीच देतो. आणि ज्ञान स्थिर कोण करतो? आपण. अरे आपण स्थिर करतो म्हणजे महत्त्व कोणाला आलं? महत्त्व आपल्याला आलं. आणि आतापर्यंत तुम्ही मला सांगा, म्हणजे कोणी सांगावं, आतापर्यंत माझ्या बुद्धीचा उपयोग जो केला त्यानंतर मला सर्वगुण संपन्न कोणी म्हटलं? आणि या ठिकाणी मला काहीच कळत नाही असं म्हणते तरी भगवंत म्हणतो अरे तू सर्वगुण संपन्न आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा विवेक आहे. आत्तापर्यंत मी म्हणत होतो की मला सगळं समजतं आणि माझ्या ज्ञानात इतकं ज्ञान मिळवलं, इतके प्रयत्न केले, इतकं माझं भाग्य उदयाला आलं आणि नाही आलं, तरीसुद्धा हे सगळं सांगत असताना कोणी मला मान दिला? मला कोणी मान दिला? आणि ज्या ठिकाणी त्यांनी बुद्धी सरेंडर केल्याबरोबर श्रीकृष्णांचा भक्त झाले. म्हणजे प्रारब्ध, पूर्वफळ हे काय आहे हे समजण्याची प्रभुकृपा आहे. आता प्रभुकृपेला अर्थामध्ये सुरुवात झाली आहे. आपण जे 4 स्तंभ बघत असताना किती इंटरेस्टिंग आहे सगळं. घाई नाही संपवायची, पण इंटरेस्टिंग आहे, आवडतं आहे ते सगळं. आणि आतापर्यंत जे वाटत होतं की धर्माचरण करणे त्याचा अभिमान होत होता, अरे शंकराचार्यांची एक गोष्ट आहे, शंकराचार्यांची तर आपण कोण? मग आपण चुकलो तरी ते म्हणतात भगवंत चुकतच असतो लेकरू, मग ती प्रभुकृपा असते. अरे तू याच्यापेक्षा जास्त खड्ड्यात जाणार आहे असं म्हटलं. नाही वाचलो, आत्तापर्यंत जे घडलं नाही तुझ्या कृपेने घडलं बाबा असं कळल्याबरोबर वाचलो म्हटलं की भगवंत हसतात आणि मग ती प्रभुकृपा असते. शंकराचार्यांची गोष्ट आहे, कारण आपल्याला अर्थाकडे जाता येत नाही आज वेळ संपल्यामुळे. शंकराचार्यांची गोष्ट सांगते. शंकराचार्य 3:45 वाजता ब्रह्ममुहूर्त, सध्या देवांचा ब्रह्ममुहूर्तच सुरू आहे ना, देवांच्या ब्रह्ममुहूर्तावर अशा मुहूर्त प्रसंगी अतिशय उत्तम असं ज्ञानी सत्पुरुष संन्यासी भगवी वस्त्र नेसून लंगोटी घालून आणि गंगेच्या दर्शनाला निघाले. काशीतली गोष्ट, तर काशीतल्याच गोष्टी बोलायला लागला. निघाले आणि जाताना अगदी छान देवाचं नामस्मरण करत, कारण ते धर्माचरण करणारे आणि ज्ञानी आहे तरी पण कसं चुकतं हे सांगायचं आहे. आणि ते ज्ञानी आणि धर्माचरण करणारे आणि भगवंताचं नामस्मरण करत, देवाला आठवत मानस पूजा करत, रत्नै कल्पित मासनम हे मजलई म्हणत त्यांचीच पूजा आहे ना, कारण ही
ते करत करत जर जेव्हा चालले होते तर अचानक समोरून एक भिकारी आला. माहिती असेल सगळ्यांना, पण तो याच्याशी संबंध असल्यामुळे सांगते, कारण पुढचं सांगता येत नाही आज. तर तो जेव्हा भिकारी समोर आला तर त्याच्या अंगावर घोंगडं आणि रात्रभर झोपलेला 8-10 दिवसाची आंघोळ न केलेला असा घाणेरडा. आपण जीवाला घाणेरडंच म्हणतो की नाही, अशा लोकांना घाणेरडंच म्हणतो आपण. आणि पुढे शंकराचार्य आहेत, कारण धर्मावर जर विश्वास ठेवायचा असेल तर धर्माची गोष्ट चालली आहे ना. तर मग तो जो समोरून आला, समोरून आल्याबरोबर आणि त्या याच्या गल्ली कशी आहे, आपल्याला काशीच्या छोट्या छोट्या गल्ल्या आहे. जर कोणी समोरून आलं तर दोघं एका वेळी जाऊ शकत नाही. तर हे शंकराचार्य बाजूला झाले. त्यांनी व्हायला पाहिजे बाजूला, आपली बुद्धी सांगते त्यांनी बाजूला व्हायला पाहिजे. एवढा मोठा यती चालला आहे, कोण समजतं यती, त्याला जाणीवच नाही त्या गोष्टीची. आणि तो अगदी बिंदास तसा हात हलवत हलवत आणि इतकी मोठी त्याची ती घोंगडी पसरवून चालला. शंकराचार्य वर वर गेले, एका पायरीवर गेले, दूर गेले, तिसऱ्या पायरीवर गेले, तरीही त्याचा एक टोक यांच्या अंगाला लागलं. अंगाला लागलं म्हटल्याबरोबर त्यांनी खूप वाचवलं आहे त्याला, पण अंगाला लागलं, इतका संताप आला जीवाला त्यांच्या. एकनाथांचं याच्या विरुद्ध उदाहरण आहे, पण सगळीकडे विरुद्ध काहीच नाही, सगळं एकच आहे. ते शंकराचार्य असो की एकनाथ असो, त्यांनी 21 वेळा आंघोळ केली तरी ते पावन आहे, आणि यांनी नाही केली तरी ते पावनच आहे, हे सांगायचं आहे. त्यांनी म्हटलं, अरे अरे असं नाही चांगलं, दिसत नाही तुला, माझे वस्त्र कसे, मी कसा, माझं ज्ञान तुला समजत नाही, माझं तेज तुला काहीच समजत नाही. एवढे रागवले त्याच्यावरती. तर तो म्हणाला, कोण मला आंघोळ करावी लागेल म्हणे. ते म्हणे, कोणाला आंघोळ करावी लागेल? तर ते म्हणाले, मला आंघोळ करावी लागेल, तू किती गलिच्छ आहे. अस्पृश्य तर सोडा, मी अस्पृश्य मानत नाही, कारण अद्वैत वेदांतामध्ये अस्पृश्य मानत नाही. पण घाणेरडेपणा, धर्माचरण नाही आहे ना तुझ्याजवळ, मग धर्माचरण नसलेला मी मानत नाही वगैरे. त्यांनी खूप मोठं लेक्चर दिलं त्यांनी. हे लेक्चर दिल्यानंतर तो म्हणाला की मला आंघोळ करावी लागेल हो तुमच्यापेक्षा जास्त. तो म्हणाला, तुला कशी आंघोळ करावी लागेल, मी तर स्वच्छ सुंदर नेटनेटका आणि असं असलेला, मला बघून माझ्या स्पर्शाने तुला आंघोळ करावी लागेल? हो म्हणे, मला आंघोळ करावी लागेल, कारण मला असं वाटतं की जो क्रोध करतो ना तो व्यक्ती देवाला आवडत नाही. तो धर्माचरण करतो ही गोष्ट खालच्या लेवलची आहे, पण जर तो क्रोध करत असेल तर ते मला आवडत नाही. तुम्ही क्रोध न करता भलेही तुम्ही आंघोळ करून घेतली असती तर चाललं असतं. म्हणजे आपले एकनाथ महाराजांनी जसं केलं की 21 वेळा आंघोळ केली चालत आहे, कारण तुमच्या मनाला पटत नाही, तुम्ही आंघोळ करा, हा तुमचा मोक्ष आहे. पण ह्यांना जर आवडत नाही तर क्रोध नका करू ना, मला जाऊ द्या आणि आंघोळ करा, जे करायचं ते करा, मी तुम्हाला आढळायला येणार आहे का? नाही ना. मग तुम्ही क्रोध केला माझ्यावर, मग हा कसला काय संन्यास आहे? असं म्हटल्यावर त्यांचे खाडकन डोळे उघडले. आणि मग त्यांनी जेव्हा डोळे वर करून बघितलं तर प्रत्यक्ष काशी विश्वनाथ त्यांच्यासमोर उभे होते परीक्षा घेण्यासाठी. मग ज्ञानाची परीक्षा झाली, आणि ज्ञानाची परीक्षा धर्मावर थांबली का? ह्याचा अर्थ सोवळं ओळं हा भाग नाही आहे. त्यांनी म्हटलं धर्माचरण केलं, तुम्हाला जे वाटलं ते करायचं होतं, पण जीवावर तुम्ही चिडले आणि जी ओळ लहान आहे असं असताना मग त्यांनी सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथ मनाथनाथम श्रीविश्वनाथम शरणं प्रपद्ये, श्रीविश्वनाथम शरणं प्रपद्ये, असे तोंडातून जेव्हा त्यांच्या शब्द बाहेर पडले तेव्हा विश्वनाथांनी कोणत्या रूपात दर्शन दिलं? स्वच्छ अस्वच्छ, धर्म अधर्म ह्याच्या रूपात दिलं का विवेकाच्या रूपात दिलं? तो जो विवेक आहे त्या विवेकाप्रमाणे त्यांनी त्यांचं पुढचं सगळं आयुष्य लिहून काढलं आहे आपल्यासाठी. मग हे जेव्हा सगळं त्यांनी केलं ते कशाच्या भरोशावर केलं? धर्माचरणाच्या भरोशावर केलं का फक्त? आणि आद्य आहेत ते, आद्य शंकराचार्य धर्माचार्य आहेत, त्यावरून धर्म ठरतो. मग एवढं असून सुद्धा विश्वनाथांना दर्शन का द्यावं लागलं? कारण की काय महत्त्वाचं आहे, विवेकाने जर तू वागला नाही, क्रोध करत असशील आणि मोह असेल, प्रेम असेल, तर या सगळ्या गोष्टी तुला चालणार नाही. हे सांगणारे कोण होते? स्वतः विश्वनाथ आहेत. मग या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आपली फक्त एकच पायरी वर आली आहे. एका पायरीवरून 10वीत गेल्यानंतर BA करावं वाटतं, BA नंतर MA करावं वाटतं, बरं MA करून PhD करावं वाटतं, PhD केल्यावर डिलीट व्हावं वाटतं. आणि ते जेव्हा डिलीट आहे ना, ते खरंच डिलीट आहे. आपण जे काही मिळवलं ते डिलीट करावंच लागतं. ते आपलं साधं एज्युकेशन असो की परमार्थातलं एज्युकेशन असो, डिलीटपर्यंत जायचं आहे. डिलीट म्हणजे जे काही मिळवलं ते सगळं तुला अर्पण करायचं आहे. असं जेव्हा शंकराचार्यांच्या आणि सगळ्या गोष्टींमधून आपल्याला कळतं ना, तेव्हा आपल्याला कळतं
की आपण अतिशय आनंदात आहे आणि सध्या मुक्तीची अवस्था भोगण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. म्हणजे मग मणिकर्णिका घाटावरचं माझ्या देहाचं काही हो, इथे मरो, ॲक्सिडेंटमध्ये मरो की मणिकर्णिका घाटावर मरो, मला काही फरक पडत नाही. कारण देह मी सोडलेला आहे मनाने आणि माझं मन विश्वनाथावर अर्पण आहे. असं जेव्हा म्हटलं म्हणजे माता पिता महत्त्वाचे आले, गुरु महत्त्वाचे आले, आम्ही मानायला लागलो, ती बुद्धी त्या ठिकाणी स्थिर केली. नाही तर माता पितांनाही मानत नाही, आपणही उत्तम माता पिता व्हावं अशी पण एक बुद्धी स्थिर होते. त्यानंतर मग ह्या सगळे म्हटलं आहे त्यांनी की उद्योग करायचे, प्रयत्न करायचे, प्रारब्ध आणि पूर्वफळ काय आहे हे समजून घ्यायचं. आणि हे मला आता आवडायला लागलं. प्रारब्ध पूर्वफळ समजून घेतो म्हणजे मग प्रभू कृपा होण्याची, म्हणजे प्रभूचा एक पाय माझ्या दारापर्यंत येऊ शकतो. आणि पुढे जाऊन तर प्रभू म्हणतो की हे जो हनुमंताला मी चांगलं म्हणतो आणि ह्याला चांगलं म्हणतो अर्जुन, असं काहीच नाही. तू पण माझाच आहे, मी तुझाच आहे. फक्त तुला ह्या सगळ्या अडथळ्यातून पार पडावं लागेल. अडथळे कोणते ते गणपतीच्या साह्याने समजून घे, कारण तो माझाच मुलगा आहे. आणि माझ्या मुलाकडून जे तुला ज्ञान मिळेल ते ज्ञान टिकव. टिकवण्याची जबाबदारी तुझी. जो टिकवेल तो जगेल, तो टिकवेल तो अमर होईल. ज्यांनी हे ज्ञान स्वतःमध्ये धारण केलं, धर्म धारण करणारा, धर्माला धारण करता म्हणतात. जो धारण करेल तोच धर्म. आणि त्या धर्माकडे बघून जर तुला काही करायचं असेल तर खरा धर्म, स्वधर्म ओळख, हे वेगवेगळ्या पद्धतीने सगळे संत सांगत असतात. त्या संतांच्या मध्ये ऐकण्यानंतर श्रवणाला हृदयामध्ये बसवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर गणपतीची उपासना अगदी मनापासून होणार आहे. आणि त्या गणपतीच्या उपासनेनंतर आपल्याला जे स्थिर ज्ञान मिळणार आहे ते आपल्याला गणपती बाप्पाच्या कडून आपण शंकरापर्यंत जाण्यासाठी, गणपतीसुद्धा आपल्याजवळ ठेवत नाही, संतसुद्धा आपल्याजवळ ठेवत नाही, शेवटी आपल्याला तिथेच नेऊन सोडतात सगळेजण. कारण सगळे निरपेक्ष आहेत तिथे. त्या ठिकाणी कोणीही अपेक्षा घेऊन आपल्यासमोर उभे नाही. त्यांना अपेक्षा ही आहे उलट की या जीवाचं कल्याण व्हावं. मग या धर्माच्या पायरीवरून आपण अर्थाच्या पायरीकडे जर जायचं असेल तर तो भाग आज संपवायचा होता. जो आता माझी सुरुवात झाली आहे तो आपण पुढच्या भागात बघू. आणि या ठिकाणी आजची झालेली सेवा समर्थचरणी अर्पण करते आणि सगळ्यांना यातून काही ना काही आनंद मिळावा एवढा आणि एवढाच प्रामाणिक उद्देश आहे. हे समर्थांना ज्ञात आहे. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्जन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर.